मी आहे वेदांत आणि तुम्ही माझ्या फॅमिली ब्लॉगला बघू शकता. आम्ही सगळे पेन फेस्टिवल फिरायला आलो आहे. एक सेकंड संपला. तुम्ही बघू शकता. आमची तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते तुम्ही सांगा. आम्ही आता काढते तुम्हाला सगळं. माझे पप्पा तिकडे गेलेले आहेत. आता तुम्हाला दाखवतो नंतर. चला पुढे. तुम्ही बघू शकता हे सगळे 10 रुपयातलं आहे इकडचे. आणि पुढे आपण बघू चला. कार्यक्रमाचं उद्घाटन आपण या ठिकाणी करणार आहोत. मी या ठिकाणी कोरिओग्राफर अमोल कापसे सर तसेच या ठिकाणी ऐसा छोटा नहीं है, बहुत बड़ा प्रोजेक्टर कैमरा है. बच्चे आइस से भी देखते हैं. ये लाइट ऑन करेंगे ना सर, ऐसा दीवार पे भी दिखता है. हाँ बस कैमरा दो ना. एक काय ग नानू पाहिजे का? मस्त आहे. ठीक है, पता लगता है पेमेंट आ गया. कवर लगा के डालने का. कवर ये कवर फ्री पेन्सिल पुढे बोल बटन बोल. कंपास पाहिजे ना तिला. घे काय तिला पाहिजे ते घेऊ दे. या ठिकाणी पहिलं जे नृत्य या ठिकाणी सादर होतं नवद्री ग्रुप आणि यानंतर त्यानंतर रसायन येथून आलेल्या सरपंच यांचा 5वा नृत्य या ठिकाणी सादर होणार. लक्झरी बँकेट हॉल अशा सर्व सुविधांनी उपयुक्त असलेल्या पेनमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी होते लक्झरी हॅबिटेट असं नाव. बघा मित्रांनो, तुम्ही बसल्या बसल्या पेपरामध्ये टॉप मारू शकता. पाहिजे तर पेन फेस्टिवल होणार आहे. गॅस 200 रुपये आहे. हा राहते का? कुठला पाहिजे सांग. स्वीट बसेल ना. काय ग हे काय पाहिजे का? गेम काय आहे ते भाऊही किती आणलेले ते. झालं तर आपल्या मध्ये बिल करायचं. तिला अजून काय पाहिजे बाय? बघा किती झाले. ओके बाय. झालं बघा किती झालं. इथेच आमची सगळी शॉपिंग संपली आणि पुढे तर बघा 900 ना. 900 ना.
खाऊन बघा ना दादा, व्हेज गरम आहे दादा. हे बच्चा मसाल्यात सर फ्राय केले. बघा ना, कुठच्याही भाज्या कापून घ्या सर. बटाटा, फ्लावर, शिमला मिरची, भेंडी, तेंडली, दुधी, कारलं, सोयाबीन, पनीर काय घ्या सर. हा व्हेजवाला मसाला ॲड करा त्यावर. फक्त पाणी आहे ना कमी टाका, मसाला घट्ट लागला पाहिजे तर लगेच फ्राय करून टाका. बाकी तुम्हाला मीठ पीठ वगैरे काही टाकायची गरज नाही दादा. रेडी आहे. 2 किलो कुठच्या भाज्या फ्राय होणार एका पॅकेटात. काही घ्या. हा भाज्यांसाठी आहे. नॉनव्हेज खाता सर, नॉनव्हेजसाठी. चिकनमध्ये फक्त आलं लसूणची पेस्ट टाका. मिक्स करून चिकनला 10-15 मिनिटं लावून ठेवून द्या. नंतर फ्राय करा. मच्छी कोळंबी असेल लगेच लावून लगेच फ्राय करा. बेक करा, तंदूर करा, डीप करा, तुमच्यावर आहे. हा 100ला आहे. हा नॉनव्हेजचा 120ला आहे सर. दोन्ही घेतला 200ला 2 आहे. कुठचे दोन्ही घ्या. खाऊन बघा ना. या ठिकाणी आम्ही दरवर्षी थांबतो आणि फुकट जायला भेटते म्हणून आम्ही थांबतो. पुढे तर बघा. होड्यात माहिती का होड्या बारक्या. दादा कितीला आहे? हा दादा. फेस्टिवल काय दरवर्षी येतो, पण यावेळी लंडनला जाऊया. लंडनला मी आलो यावेळी आयफेल टॉवर बघायला. आयफेल टॉवर बघून मग जरा लंडनवाली फिलिंग आली. मग आम्ही जरासा गाणी बघायला, डान्स बघायला गेलो. ते तर बघा, पुढे तर बघा याच्या काय होते. खरोखरच एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये खरं तर चालणारा मंगळागौर नृत्य आज आपल्याला इथे देखील या ठिकाणी या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे नक्कीच आपल्याला देखील आनंद होईल. त्यावेळी त्या पोरींचा डान्स संपला आणि दुसऱ्यांचा परत चालू झाला डान्स. तेच बघत थोड्याच वेळीत मला वाटलं की हे पोरी आहेत, पण खरं तर हे निघले आजी लोक निघले. आजी लोकचा सॉन्ग थांबत नाही. ते आजी लोक पण थकलेले होते तरी पण थांबत नव्हते. तेच हसून माझा काय चाललेलं काय माहिती. तुम्ही बघा पुढे काय होते. दमलेले आहेत तरी पण थांबत नाही ते. बघू शकता तुम्ही बघा थांबत नाही ते. खूप थकले आजी लोक आहे. कोणीतरी थांबव आहे ना.
संपला बाबा. बघू शकता तुम्ही एवढा वेळ आम्ही इथं होतो धन्यवाद. की सगळे आजी लोक हशिवरे अलिबाग हशिवरे इथून आलेल्या या महिला ज्यांनी पारंपरिक नृत्य या ठिकाणी सादर केलेलं आहे संत मनामाता नाच मंडळ हशिवरे. धन्यवाद. आपलं मनापासून या ठिकाणी आभार. संपलं यांचं. बघू यानंतर शकता पुढील ग्रुपला मी या ठिकाणी लगेच पुढील बघूया आपण काय होते. अलिबाग चेंडरे इथून आलेल्या महिला आहेत. हे बघून झालं की आम्ही मग जरासं पुढे गेलो, जरा अजून फिरायला काय काय आलं तेच बघत आम्हाला गाडी दिसली, पण आम्ही गाडी बघितली पण घेतली नाही. आम्ही दरवर्षी बघतो पण घेत कधी नाही. हेच असं आम्ही बघत चाललो आहे कारण की आमच्या समोर जागा नाही म्हणून. पण आम्ही फक्त बघितली, मग असं जरा फिरली आणि हे गाडी बघून झाले की आम्ही मग जरासं स्टॉल जिथे गेलो होतो. स्टॉल जे खाण्याचा म्हणजे काहीतरी असा विचार केला आम्ही काहीतरी खाऊ असा म्हणून गेलो. तर मग परत एकदा लंडनचा आयफेल टॉवर दिसला म्हणून परत एकदा मी काढला. पुढे बघा काय काय होते. तिथे खूप प्रकारचे खाण्याचे आयटम्स होते पण आम्ही कुठलंच नाही ते खाल्लं. आम्हाला नाही आवडले ते. मग आम्ही जरा पुढे चाललेलोच तेव्हाच मला परत एकदा लंडनचा आयफेल टॉवर दिसला. त्याला परत एकदा मी काढला. ते बघून मी जरा हेच झाले, काढत राहिलो. खूप आवडला लंडनचा आयफेल टॉवर. पेनमध्ये आला आहे. मग त्याच वेळी आम्हाला पप्पांचे मित्र दिसले, काका दिसले. ते पप्पांचे खास मित्र भेटून झाले की मी परत एकदा सगळे इकडचे म्हणजे खाण्याचे आयटम्सना परत व्हिडिओ काढायला लागलो. तर मी काहीच नाही घेतलं त्यातला. पुढे ते बघा. मग नंतर माझ्या बहिणीची एक वेगळीच एक स्टोरी बनते, ती बघा तुम्ही. आईस्क्रीम कॅन्सल मग आम्ही या कॉटन कॅन्डीचं स्टॉल तिथे आलो आणि तेच बघत आम्हाला साईडला गोलावाला दिसला. भरपूर थंडी होती त्या रात्री आणि त्या रात्री कसे म्हणजे लोक गोले खाऊ शकत होते काय माहिती. मी तर तिथं भरपूर थरथरत होतो. मग नंतर माझ्या छोट्या बहिणीला पण पाहिजे होतं कॉटन कॅन्डी, मग तिला आम्ही घेऊन दिली. मग तुम्ही खुशी ते बघा. खाणार आहेस ना? भाऊ खुश. तुम्ही बघू शकता माझ्या बहिणीपेक्षा हे कॉटन कॅन्डी जास्त मोठं आहे. खुश झाली.
कुछ ना कुछ तो गड़बड़ जरूर है. शेवटी काही मग तिने खाल्ला नाही, मी आणि मम्मी पप्पा खात होतो. आम्ही हे मग खाऊन झाले की मग नंतर पुढे गेलो जरा बाकीचे स्टॉल बघण्यासाठी. पण मी व्हेजिटेरियन म्हणून मी थांबलोच नाही इथं. मी जरासाच तुम्हाला असा लांबून जसं दाखवतोय आणि मग पुढे बघा बाकी काय काय होते बाकीचे स्टॉल्स. मग आम्ही आलो आकाश पालने बघण्यासाठी. पण आम्ही कशाच नाही बसलो कारण की आम्हाला इच्छा नव्हती. रात्रीचं आहे काय कुठे आम्ही बसू, एवढा थंडी आहे तर. मग आम्ही इथून जरासंच तुम्हाला असा व्हिडिओ काढली आणि मग आम्ही तिथून सरळ पुढचे स्टॉल बिल परत बघण्यासाठी गेलो. मग जाण्याच्या रस्त्याने आम्ही सरळ चाललेलो. बघा ते आता पुढे अजून काय काय आमच्यासोबत होते. फेस्टिवलमध्ये या इथं खूप काय काय खेळणी होते, स्टॉल होते, गेम्स होते. तुम्ही एकदा तरी असं इथं व्हिजिट करून जा. एकदा तरी रात्री असं या आणि मस्त असं एन्जॉय करा आणि जा. बघा तुम्हाला म्हणजे मी दरवर्षी इथं हे गेम्स खेळत नाही कधी. आम्हाला नाही आवडत असे हे गेम्स खेळायला. आम्ही फक्त असं बघतो आणि एन्जॉय करतो. जरासं इकडे तिकडे असं फिरतो. आम्ही जरा खरेदी करतो जरा जास्त. मग माझ्या लहान बहिणीला काहीतरी वाटतं पाहिजे होते म्हणून ती तिथं थांबलेली. तेव्हाच मला तेवढंच साईडला दिसला की लंडनचा आयफेल टॉवर माझ्या जवळच आहे. विचार करत होतो की चढू काय वरती, पण नको, नाही चढलो मी. आणि मग जरा बघत राहिलो काय पाहिजे का. मग पुढे आम्ही गेलो जरा जाण्याच्या रस्त्यात तिथे काय राहिले की असं बघत होतो आम्ही. इथे खूप खेळण्यांचे स्टॉल होते. आम्ही याच्यातून एकसुद्धा खेळणी घेतली नाही कारण की आमचे तर भरपूर खेळणे होते. आम्ही फक्त असं बघत होतो. खेळणे माझ्या बहिणीला जरासे काहीतरी घेतले की जरासे म्हणजे अभ्यासाचे खेळणे असे घेतलेत. मग आम्ही पुस्तकांच्या स्टॉलची इथे आलो आणि तिथे आम्ही पुस्तकं बघत होतो. आम्ही पण एकसुद्धा पुस्तक नाही घेतले. आम्हाला काय भारीचं वाटलंच नाही. मग आम्ही साईडला प्लॅस्टिकचा स्टॉल होता. तिथं आम्ही गेलो नाही. तिथं प्लॅस्टिकचा मग काय बघू आम्ही तेच विचार करत होतो. मग इच्छा नव्हती झाली म्हणून मी वरच्यावर व्हिडिओ काढली आणि सरळ मग तिकडे गेलो, पुढे गेलो. मी पुढे गेलो तेव्हा मला सोन्याचे चेनचे दुकान दिसले. मग तेच विचार आला की हे लग्नात बाहेर घालत गेलो तर चर्चेच होतील माझे सगळीकडे. मग तेच विचार करतो पण घेतले नाही मी. आणि मग पुढे गेलो हे काय चाप बीप आहेत ते बघण्यासाठी. मग तिथेच जरासा वेळ गेला. मग पुढे गेलो. मग आम्ही आलो लोणच्याच्या स्टॉलवर. तिथे आम्ही लोणच्याचे हर एक प्रकारचे मसाले व लोणचे आम्ही सगळे बघत होतो. तेव्हा सगळे प्रकारचे असे लोणच्याना वास मस्त येत होते. तर आम्ही पण एक घेतला लोणच्याचा एक पॅकेट. मला तर खूप आवडतं लोणचं. मी दरवेळी जेवताना घेतो. मग नंतर आम्ही हे सगळे बघून मग आम्ही हे सगळे लोणचे बघून झाले की आम्ही मग पुढे चाललो. तेवढ्यात आम्हाला हे ज्वेलरीचा दुकान स्टॉलच दिसला. तर तिथे आता बघा तुम्ही किती वेळ जातो आमचा तिथे.
पप्पा आणि मी साईडला उभे राहतो, पण आमची शॉपिंग भरपूर होते तिथेच. A few moments later. मग आमची सगळी खरेदी होते आणि आम्ही मग जाण्याच्या रस्त्याने निघतो. मग माझा फर्स्ट ब्लॉग आहे, तुम्हाला कसा वाटते प्लीज सांगा मला. आजची आमची पेन फेस्टिवलची शॉपिंग झालेली आहे आणि हे बघा आजच्या आम्ही घेतलेले सगळे. भाऊ आहे तर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही कमेंट बिमेंट मॅसेज काही करा, लाईक बी सगळं करा. पण बघा तुम्हाला आवडलं तर सांगा नक्की. तर आजची व्हिडिओ संपली आमची. टाटा.